जे भगवद्गीतामध्ये भगवान कृष्ण ते सांगतात आपल्याला, डिटॅचमेंट वरती. डिटॅचमेंट, हां. कर्म करा, फल की चिंता मत करो. तेच गोष्ट आपण शिकतोय की लाईक फिर इसका मतलब ये नहीं की डोंट एक्सपेक्ट. इट्स लाईक सिम्पल, डू युअर प्रोसेस, रिझल्ट विल फॉलो. करेक्ट. ऍक्च्युअल ह्या बुकची आयडिया होती ही कधी आली? क्लिअर कट आयडिया आली महाकुंभमध्ये. आम्ही महाकुंभचं दर्शन घेतलं होतं 21 फेब्रुवारी 2025मध्ये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तिथं मी जेव्हा आंघोळ केला होता, डेप घेतले होते, 3 डेप्स घेतले होते. द वॉटर टेस्टेड स्वीट ओके. एंड आई फेल्ट लाइक समथिंग डिफरेंट. गंगा पानी जब मीठा नजर आए पीने में, समझ लो भगवान ने तुम्हारी प्रार्थना सुन ली है. दिस बुक विल मेक यू फील स्पिरिच्युअलिटी. इट इज नॉट अबाउट द टेक्निक. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ काय होता? आपण म्हणतो की हा मुद्र करा, तो मुद्र करा, राईट. हां. पद्मासनमध्ये बसा, पाठ लाईट असायला पाहिजे, स्ट्रेट असायला पाहिजे, पोस्चर राईट असायला पाहिजे. फॉर मी स्पिरिच्युअलिटी इज मोर दॅन दॅट. माणूस स्वतःशी प्रेम केल्यानंतर त्याला परमात्माची प्राप्ती होते. ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल? वो एक यात्रा है और उस यात्रा में शिव जी को एक ही बात बोलना है, इस यात्रा में तुम्हें परमानंद का सुख देना है उनको. म्हणतात ना आपण मिररमध्ये, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आई कैन डू दिस, आई कैन डू दिस. येस यू कैन डू दिस, बट डोंट कंसिडर यू आर द बेस्ट. एक शेर के ऊपर एक सवा शेर होता है. आता तुम्ही डिटॅचमेंट बद्दल म्हणालात, तुम्ही डिटॅच झालात का? There was a setback in my life. I lost my parents. So I started to learn about detachment a lot more in real sense. Then I started to feel like Ma Parvati and Bhagwan Shiv are my cosmic parents, and my real parents are there with me to help me support it. And then this how the story came up to help me to write it. But universe एक rule है, when there is chaos, there is synchronicity, and when there is synchronicity, you get silence, and when there is silence, you find Shiva. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते एक वेगळा अनुभव घेऊन आलेत. लाईफमध्ये ज्यावेळी कुंडलिनी जागृत होते त्यावेळी लाईफमध्ये चेंजेस काय होतात आणि आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे वेगवेगळे एनर्जीज ॲक्टिवेट झाल्यावरती आपल्याला तो फील येतो, त्याबद्दल आपल्या पॉडकास्टमध्ये आज ते चर्चा करणार आहेत. आणि त्यासकट अशीच एक गोष्ट जी आहे ती त्यांनी ऑडिओ बुकमध्ये मांडली आहे. ऑडिओ बुक ऐकताना बऱ्याच लोकांनी ऑडिओ बुक ऐकले असतील, पण हा ऑडिओ बुक जरा वेगळा असणार आहे. त्या ऑडिओ बुकमध्ये पूर्ण त्यांनी त्यांच्यासोबत जी जर्नी झाली आहे ती मांडली आहे. तर तुम्ही नक्की ते ऑडिओ बुक पण ऐका. पण त्या अगोदर आज आपण त्यांच्यासोबत मुलाखत घेणार आहोत. त्यांचं नाव आहे राकेश व्यंकटरमण. नमस्कार दादा. आपल्या ऑडियन्सला अगोदर तुम्ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या तुमचं नाव, तुम्ही कुठून आलात? शुअर. मी राकेश व्यंकटरामन. मी पुण्यात पुणे माझं जन्मभूमी कर्मभूमी आहे. सो येस, सो आय वॉज स्टील वर्क इन कॉर्पोरेट अँड आणि दिस इज अ स्टोरी फॉर्मॅट. इट्स नॉट अ स्पिरिच्युअल थिंक लाईक जसं आपण स्पिरिच्युअलिटीला बघतो, लाईक व्हेरी प्लेन, व्हेरी समथिंग लाईक इझी गोईंग अँड लिव्ह लव्ह लव्ह कॉन्सेप्ट, ईट प्रे लव्ह कॉन्सेप्ट, जे अमेरिकन कॉन्सेप्ट्स आपल्या ह्याच्यात आहेत. इट्स नॉट दॅट कॉन्सेप्ट. स्पिरिच्युअलिटी फॉर मी इज लाईक येस, दोज कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस्ड इन अ व्हेरी वेल मॅनिफेस्टेशन कॉन्सेप्ट असू दे, LOA असू दे, दॅट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन. सिक्रेटमुळे ते खूप फेमस झालं आहे. But then spirituality is not that. It's much more than that. बरोबर. आणि त्या ह्याच्याने मग माझा एक ऑफरिंग आहे फॉर व्हेरियस एनर्जीज अँड फॉर व्हेरियस गॉड्स. लेट इट बी शिवा, लेट इट बी मा राधा, लेट इट बी भगवान कृष्ण, भगवान विष्णू, अँड फॉर हरिहर, शिव अँड विष्णू ॲज वन, नॉट सेपरेट, बट आय बिलीव्ह दॅट दे आर वन. करेक्ट. बिकॉज डिस्ट्रॉयर असू दे किंवा जनरेटर असू दे किंवा ऑपरेटर असू दे, दॅट इज आर वे ऑफ इंग्लिशमध्ये आपण ते मांडतोय. लाईक गॉडचा अर्थ आहे जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. तर जनरेटर कोण आहे? जनरेटर आहेत आपले ब्रह्मा. ऑपरेटर कोण आहे? ते आहेत भगवान विष्णू. डिस्ट्रॉयर कोण आहे? ते आहेत भगवान शिव. पण आफ्टरऑल हे सगळं परमतत्व एक हे आहे, परब्रह्मण. ब्राह्मण म्हणतो ना आपण, दॅट इज द मेन एनर्जी सोर्स थ्रू विच इट इज हॅपनिंग. वी ऑल्सो हॅव ओनली वन सोर्स,
ॲज अ गॉड. सो त्यामुळे दीज आर ऑल एनर्जीज, दीज आर ऑल गॉड्स, अँड इट्स अन हंबल offering to them. हां हां And what I experienced, not specifically, but थोडंफार एक्सपिरियन्स केलेला आहे त्याच्यामध्ये. हम्म, आणि थोडंसं इमॅजिनरी सिच्युएशन्स वापरले गेले आहेत. आणि त्या ह्याच्याने की लाईक इट्स अन एक्सपिरियन्स दॅट ओके यू माईट गो थ्रू, यू हां माईट फील थ्रू. शक्ती कोडिंग होऊ शकते काही काही लोकांना. आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट इफ यू आर इमोशनली ओपन टू इट, देन येस यू विल फील इट. ओके This book will make you feel spirituality. It is not about the techniques. हां Spirituality for me was not about techniques. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ काय होता? आपण म्हणतो की हा मुद्र करा, तो मुद्र करा, राईट हां पद्मासनमध्ये बसा, पाठ लाईट असायला पाहिजे, स्ट्रेट असायला पाहिजे, पोस्चर राईट असायला पाहिजे. दॅट इज टू कीप यू फोकस्ड. फॉर मी स्पिरिच्युअलिटी इज मोर दॅन दॅट. जे तुम्ही फोकस करून 2 वर्ष करताय, 3 वर्ष करताय, 4 वर्ष करताय, स्लोली स्लोली गेट इमोशन, स्लोली स्लोली थॉट्स येतात. हाऊ यू एक्सपिरियन्स दोज थॉट्स, हाऊ यू आर एबल टू निगेट दोज थॉट्स, दॅट स्पिरिच्युअलिटी. ओके ओके तुम्ही स्पिरिच्युअलिटीची तुमची जर्नी स्पिरिच्युअलिटीला घेऊन कधी स्टार्ट झाली? सो माझी जर्नी चालू झाली 2018मध्ये. ओके पण आधीपासूनच होतं, पण लाईक आय कॅन से दॅट 2018 वॉज द जर्नी, because specifically I concentrated on it with अच्छा various meditation. I learned from my Tadekam Foundation in Pune, which was started by Guruji Naushir, and who passed away in 2022. But still, we are continuing his practices, and we have our own new guru now, who is Swami Dattapadananda. हम्म, And teachers have been very kind to me also and very supportive. आणि खूप मोठा नाही आहे. It's a very not too big, not too small, but an organization which helps you to grow. आणि I like to credit Tadekam ओके a lot more हां in my development in spiritual ways and lot more things. आणि खूप पर्सनल लाईफमध्ये पण खूप मदत होते स्पिरिच्युअल ओके लाईफ ओके असल्यामुळे. स्पिरिच्युअल लाईफ असल्यामुळे आपल्याला डिटॅचमेंट येतो. हां मी तोच विषय काढणार होतो, अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट. डिटॅचमेंट इज मच मोर बेटर हम्म, because you are not attached to the situation, you are not attached to the result, हम्म, you are just focused on your karma. जे भगवद्गीतामध्ये भगवान कृष्ण ते सांगतात आपल्याला, कर्म करा, डिटॅचमेंटवरती डिटॅचमेंट, हां कर्म करा, फल की चिंता मत करो. राईट तेच गोष्ट आपण शिकतोय की लाईक कर्म करो, फल की चिंता मत करो. इसका मतलब ये नहीं कि डोंट एक्सपेक्ट. It's just that you do your work, and it's like simple. Do your process, results will follow. करेक्ट You don't need to focus on result, focus on your process. That's it. राईट आता तुम्ही डिटॅचमेंटबद्दल म्हणालात, Hmm. तुम्ही डिटॅच झालात का? Kind of, but this detachment started last year ओके actually. Karan, there was a setback in my life, and the two setbacks which I faced. I lost my parents, and so I started to learn about detachment a lot more in ओके real sense. And not with money, not with relationships, not with people. It was a culmination of everything. And I started to detach and started to meditate quite a lot more. I started to, then I started to feel कि like Ma Parvati and Bhagwan Shiv are my cosmic parents, and my real parents are there with me to help me support it. ओके And then this how the story came up to help me to write it, and it just came up, and राईट I was being guided by them to write it. Not as some downloads or anything. People tell कि downloads मिलते हैं, ये मिलते हैं, वो मिलते हैं. नहीं, ये डाउनलोड नहीं है. हमारी कहानी है. वो आते हैं, वो बताते हैं. They help you and they guide you, and that's it. And detached to the situation, detached to the result. I am not considering the result. क्या आएगा इस कहानी, चलेगा राइट नहीं चलेगा. I am not concerned. I just want to finish the story, all the volumes, and offer a sacred offering to my parents and to my beloved cosmic parents Mahadev and करेक्ट Ma Parvati. हां It's an offering to them. It's a very sacred offering from my side to them. Not looking at the result कि कहानी चलेगी नहीं चलेगी. It's not my concern. That is his concern. राईट
आई एम लिविंग इट टू हिम कम्प्लीटली। बाबा आपकी कहानी है, आप संभालो। आपको अगर चलाना है इस चीज़ को, आपको अगर चाहिए कि लोगों तक पहुंचनी चाहिए, जितने लोग पहुंचनी चाहिए पहुंचेगी ही पहुंचेगी। राइट। इफ़ ही डजंट वांट, बिकॉज उनके, मेरे लिए हिसाब से एक पत्ता नहीं हिलता जब उनकी इच्छा नहीं करेक्ट, इच्छा होती है। नहीं होती, हाँ। और मैं बुक लिखा हूँ तो उनकी इच्छा होगी, इसलिए ही मैंने बुक लिखा है। एब्सोल्युटली। एंड दैट्स व्हाट आई बिलीव इन। सो लीव द रिजल्ट सेपरेटली, करेक्ट. फोकस ऑन, आय जस्ट फोकस ऑन रायटिंग, आय वर्क स्टिल, आणि दोन्ही मॅनेज करतो आहे सध्या. दॅट्स फाईन, ओके. दॅट्स ही ओके. आयडिया कधी आली? आता तुम्ही जसं म्हणाला 2018मध्ये तुमची ॲक्च्युअल स्पिरिच्युअलिटीबद्दल तुम्हाला ती अंडरस्टँडिंग येणं, तो एक प्रवास स्टार्ट झाला. पण ॲक्च्युअल ह्या बुकची जी आयडिया होती, ही कधी आली? सी आयडिया आधीच होती की लाईक मला एक थ्रिलर लिहायचंच होतं आधीपासूनच. ओके. And I wanted to write it in novel format. Never, it was never a part of audiobook. Audiobook. Even when it started out, I started it in English only, and it was a part of the novel. But Okay. then हळूहळू मला वाटलं की नाही, की लाईक हे वर्क नाही होते, सो आय नीड इट इन प्रॉपर ऑडिओ बुक. मग एस एफ एक्स साऊंड्स टाकणं, मग डायलॉग्स लिहिणं, मग नरेशनमध्ये इन्वॉल्व्ह होणं, खूप काय काय गोष्टी. नाव यू आर आस्किंग की लाईक कधीपासून चालू हो. झालं. Now I just want to tell the process how it started. Now I'll tell you when it started. So it started actually in 2024. It took me 1 year to completely to write the whole volumes. Not Okay. it's not complete की like सगळे volumes, एक मला एक आयडिया आहे. सगळा वॉल्यूम कसं होणार, पुढे काय काय होईल, किती ज्योतिर्लिंग्सचे दर्शन होणार, हां. आणि काय काय होणार आहे, हे सगळं माझं ऑफरिंग आहे त्यांना. आणि ती आयडिया बेसिकली क्लिअर कट आयडिया आली महाकुंभमध्ये. ओके. हां हां. आम्ही महाकुंभचं दर्शन घेतलं होतं 21 फेब्रुवारी 2025मध्ये. आणि अँड आय हॅड अ डेप इन द मॉर्निंग 10:30 AM. ते एवढं पण आठवतं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तिथं मी जेव्हा आंघोळ केला होता, डेप घेतले होते, 3 डेप्स घेतले होते, द वॉटर टेस्टेड स्वीट. ओके. And I felt like something different. And it's always said that जब गंगा पानी जब मीठा नज़र आए पीने में, समझ लो भगवान ने तुम्हारी प्रार्थना सुन ली है. हां, असं बोलतात. हो. येस, Correct. आणि हां, असं हां. बोलतात ते. आणि तुमच्यावर झालं ते. हा, ते माझं झालं, आणि त्यांनी मला हेल्प केली कहाणी लिहायला ॲक्च्युली. आणि देन आयडिया स्टार्टेड टू फ्लो. ओके. देन रायटअप्स झाले, आणि देन अराउंड बाय 4 months वी कम्प्लिटेड द फर्स्ट वॉल्यूम. कारण आयडिया आधीच होती, असं पण नाही की लाईक नव्हती. इट्स जस्ट द जर्नी वेंट क्लिअरर मोर, अँड देन नाव इट्स कमिंग टू अ रिलीज. ओके. Releasing it in both ways. One is going to be a format of ebook, and one is in the format of audiobook. The best part is, जसं ऑडिओबुकचा स्क्रिप्ट आहे, सेम वे ईबुकमध्ये येणार आहे, तुम्हाला नॉवल फॉर्मॅटमध्ये नाही येणार आहे. ओके. इट इज अ काइंड ऑफ अ रेफरन्स आय एम ऑफरिंग इट टू यू. लाईक तुम्ही ॲज अ रेफरन्स, तुम्हाला अगर वाचायचं असेल, ई बुकमध्ये. ई बुकमध्ये पण अवेलेबल होईल. सो इफ यू आर नॉट एबल टू फॉलो इट, इफ यू वॉन्ट टू फील मोर, रीड मोर, देन आय एम ऑफरिंग दिस फॉर दिस इन 2 formats. तुम्ही जसं म्हणालात महाकुंभमधून ही आयडिया तुम्हाला आली आणि ती जर्नी एक वेगळी स्टार्ट झाली हो. ऑडिओ बुकला घेऊन. त्या जर्नीमध्ये जसं जो कॅरेक्टर आहे रोहन, तुम्ही म्हणालात रोहनला ज्या गोष्टी तिथं फील होत आहेत कुंडलिनीवरनं, कुंडलिनी जागृत होत असताना, तुमची स्पिरिच्युअलिटी जी 2018मध्ये स्टार्ट झाली आहे, तुमच्यामध्ये तसे काही चेंजेस, नाहीतर आपण म्हणतो चक्राज ॲक्टिवेट होतात, तसं तुमच्यासोबत काही एक वेगळा किस्सा आहे का? आहे, पण रफली सांगू शकतो. कारण हे सगळं कधी होतं माहिती का, आय लाईक टू टेल दिस की लाईक आपण म्हणतो ना की शांतपणे होतं, सगळं शांतपणे हां. होतं. बट युनिवर्सचा एक रूल आहे, वेन देर इज केऑस देर इज सिंक्रोनॉसिटी, अँड वेन देर इज सिंक्रोनॉसिटी यू गेट सायलेन्स, अँड वेन देर इज सायलेन्स यू फाइंड शिवा. करेक्ट. येस, कुंडलिनी पण तसंच आहे. जेव्हापर्यंत केऑस होत नाही तुमच्या जिंदगीमध्ये, तेव्हापर्यंत काही होणार नाही. शांतपणे काहीही होत नाही. युनिवर्स नेवर वर्क सायलेंटली. केऑसमध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत, हो. म्हणजे लाईफमध्ये उतार चढाव, आपण उतार जसं चढाव म्हणतो आपण, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी. हां. त्या ह्याच्यानी वेन आय लॉस्ट माय पॅरेंट्स, मग हळूहळू मला थोडंसं जाणलं की काहीतरी चालू आहे माझ्या लाईफमध्ये. आय स्टार्टेड टू फील पेन अ लॉट मोर.
And then I used to meditate during that time also, even when my mom passed away or the father passed away. Even that day, I did my meditation practice. I never left my meditation practice because it's not that it's not because of the lack of emotion, हां. but it was an offering to both of them. Like, yes, I miss you a lot. I still miss them a lot, but I am not going to leave any of the practices which you have helped me taught it. Hmm. It's an offering to my parents. Like, I am not forgetting the things you have taught me. Hmm. I will do all those things that you have taught me to go through it. आणि त्या गोष्टी मी नेहमी करतो. एव्हरी डे देर इज अ पार्ट ऑफ मेडिटेशन दॅट्स देअर इन्क्लुडेड इन माय लाईफ इन माय सिस्टम. आणि मग त्या ह्याच्याने सगळं घडतं आणि तो केऑस झाल्यामुळे हळूहळू हां. खूप काही काही गोष्टी होत झाल्या. करेक्ट. आणि आपण एक गोष्ट सांगतो तुला एक सागर. आपण म्हणतो ना की लाईक अँझायटी अटॅक्स आणि हे सगळे अटॅक्स होतात लोकांना झोपताना, वेर यू सी सम एनर्जीज कमिंग पुलिंग अवे आणि काय काय गोष्टी होतात. ते माझ्याबरोबर पण झालेले आहेत 2-3 वेळा. सो आणि हॉरर नाही म्हणता येणार, बट लाईक इट्स समथिंग लाईक सम एनर्जी कम्स इनसाइड यू, ट्रायज टू अटॅक यू अँड देन इट गोज अवे. बिकॉज जेव्हापर्यंत तुमचा ऑरा स्ट्रॉंग आहे तोपर्यंत कोणीही एंटर नाही करू शकत, बिकॉज युअर सोल इज स्ट्रॉंगर. करेक्ट. मला तो एक सांगायचंच होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी इट लीड्स टू अवेकनिंग. कारण काही एनर्जी अटॅक्स येतात तुम्हाला जागृत करण्यासाठी, ना की अटॅक करण्यासाठी. ओके. ते कसं ओळखायचं? खूप अवघड प्रश्न आहे तो आन्सर करायला. हां. कारण मी आय एम जस्ट प्रॅक्टिसिंग फॉर 7 years, हां. लास्ट 7 years. आणि पण होतं ते, यू विल नो, युअर सोल नोज इट, यू विल नो इट. हं. इट्स द क्वेश्चन. आपण म्हणतो ना, द क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड बाय एनीवन. द क्वेश्चन कॅन ओनली आन्सर्ड बाय यू अँड युअर सोल अँड युअर सेल्फ. करेक्ट. अपन म्हणतो ना, जब खुद के साथ होता है तो ही पता चलता है ज़िंदगी का असली मतलब क्या है. हं. जब दुख उस चीज़ से आप गुज़रते हो, आपको मालूम होता है कि आप किस दुख से गुज़र रहे हो. सिर्फ आपको पता है. सामने वाले कितना भी एम्पैथेटिक हो, कितना भी एम्पैथेटिक हो, कोई भी हो, पर वो दुख अगर खुद का दुख है, वो खुद ही पता चलता है वो दुख को, और खुद को ही संभालना है. नो वन इज़ गोइंग टू कम हियर एंड सेव यू. करेक्ट. And soul understands that, you understand that. It's better is that be silent, let it go. आणि होऊ दे, जी गोष्ट होणार आहेत ते होणार आहेत. राईट. राईट. सो अँझायटी अटॅक्समध्ये मला स्टार्टिंग झाला होता 2022. येस, इफ आय रिमेंबर, 2022 ऋषिकेशमध्ये जेव्हा केदारनाथची यात्रा करून आलो होतो, तेव्हा ऋषिकेशमध्ये पहिला अँझायटी अटॅक झाला होता. आणि मग 2022पासून कधी ना कधीतरी होतंच. हं. 2-3 वेळा झालेलं आहे. आणि मग 2-3 वेळा झाल्यावर लास्ट मेमध्ये एकदा झालं होतं. ते एनर्जी आत येऊन परत बाहेर जाते, असं नाही की लाईक ती इट जस्ट वॉन्ट्स. कधी कधी ना अवेकनिंग आपण म्हणतो, किंवा इफ आय अंडरस्टँड अवेकनिंग, लाईक अवेकनिंग काय असतं की लाईक तुमचं एक लाईफमध्ये क्लॅरिटी येणं. हं. थर्ड आय ॲक्टिवेट होणं. म्हणजे काय ॲक्टिवेट म्हणजे तुम्हाला असं काय, म्हणजे थर्ड आयचं म्हणजे तुम्हाला दिसणार नाही आहे की लाईक तो बिंदू ॲक्टिवेट झाला आहे की काय झाला आहे. हां. इट्स नॉट दॅट. इट्स अबाउट अंडरस्टँडिंग द इल्युशन्स इन लाईफ. हं. इफ यू अबाउट एनर्जी, इट्स अबाउट एनर्जी, अंडरस्टँडिंग ऑफ एनर्जीज. ते एनर्जीज तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठीच हे अवेकनिंग आहेत. ओके. सो इट्स नॉट दॅट की लाईक तुम्ही झालं तर तुम्हाला क्लेरोवायन्स येतं, सगळं येतं. इट्स अ डेव्हलपमेंट दॅट हॅपन स्लोली. यू लर्न दोज थिंग्स. इट्स अ जर्नी. इट्स नॉट क्लेरोवायन्स आलं की लाईक तुम्ही पर्टिक्युलर, यू आर नॉट अन ॲस्ट्रॉलॉजर. करेक्ट. हां. यू आर एबल टू प्रेडिक्ट बिकॉज ऑफ देअर एनर्जीज. ते एनर्जीज काय एमिट करतात त्या ह्याच्याने. लेट इट बी पॉझिटिव्ह, लेट इट बी नेगेटिव्ह, लेट इट बी न्यूट्रल. तुम्हाला कळून जातं त्या एनर्जीज की कसं आहेत. आणि आय स्पेसिफिकली से वुमन आर इनबॉर्न विथ इट. ओके. हां. आय टेल यू वाय. वुमन स्पेसिफिकली वाय. वुमेन आर लाइक थर्ड आई, उनका पहले से एक्टिवेट होता है. इट्स जस्ट अ चैनलिंग इज रिक्वायर्ड फॉर दैम. बट वुमेन, बिकॉज अगर सामने वाला बंदा अगर रास्ते पे चल रहा हो,
अगर किसी भी नज़र से देख रहे हो, उनको पता चल ही जाता है कि वो बंदा किस नज़र से देख रहा है, बुरी, हाँ, अच्छी, जो भी हो. करेक्ट करेक्ट, हाँ. Now, what do you call it as? You call it as intuition. Where does intuition comes from? सो जसं मी तुम्हाला आता विचारलं होतं की जे कॅरेक्टरमध्ये आपण त्या ऑडिओबुकमध्ये जसं आहे त्याच्यासोबत जे चेंजेस होतात आणि ते त्याला फील होत असतात एक एक करून, तसं तुमच्यासोबत काही झालं आहे का? हो. नॉट इन द टिपिकल सेन्स. कहाणीमध्ये ते आता एक कहाणीमध्ये काशीचा एक चॅप्टर आहे. ओके. वाराणसी, बनारस, काशी, आपण तिन्ही एकत्रच गोष्ट म्हणतो, ते मी काशी म्हणून वापरलं आहे तिकडं. तर स्वाधिष्ठाना चक्रामध्ये एक सीन आहे, एक वडिलांचा आणि एक मुलाचा, रोहनचा आणि त्यांच्या वडिलांचा. आणि जो इमोशन्स तिकडे येतात ते स्वाधिष्ठानामध्ये होतच. लाईक द इमोशन्स आपण म्हणतो स्वाधिष्ठान इज फॉर द फूड अँड एनर्जी अँड एव्हरीथिंग. इट इज फॉर द आउटर वर्ल्ड, बट द इनसाइड वर्ल्ड इज अबाउट इमोशन्स अँड ऑल दोज थिंग्स. जेव्हा ते होतं त्याच्याबरोबर, आणि जेव्हा त्याला एका ट्रायलमध्ये तो त्यांना बाबांचं हे कळतं त्याला, लाईक इमोशन्स कळतात त्याला, की लाईक जेव्हा तो फर्स्ट रँक येतो तर बाबा नुसतं त्याला म्हणतात की सिर्फ इतने मार्क्स लाए तुमने, फर्स्ट रँक. तिथे स्कूलमध्ये पहिला आला असतो त्याच्या क्लासमध्ये, पण त्याच्या आजूबाजूच्या कम्पॅरिझन करतातच आपले वडील. तर इट्स नॉट बिकॉज दे वॉन्ट टू कम्पेअर, इट्स जस्ट दॅट दे वॉन्ट देअर सन्स टू ग्रो अ लॉट मोर. दे वॉन्ट देअर सन्स टू बी द बेस्ट. करेक्ट. इट्स नॉट अ प्रेशर, इट्स जस्ट दॅट त्यांना आपण हे करतो ना, की जेवढं प्रगती करतो, you know, your fathers are the most happiest. Yes, they might not tell you at your face like I'm very happy, I'm glad, I'm happy. He'll not hug and kiss you. No, he'll not do that. He'll be silent and do that silently. ते त्यांच्या मनात चाललं असतं. He might not tell you, बरोबर आहे. but ते असं म्हणजे दाखवत नाही, पण हां आतमधून त्यांना ते सॅटिस्फाय हां, असतात. हां. तो एक सीन मी क्रिएट केला आहे त्याच्यामध्ये, की लाईक एक सायलेंटमध्ये त्यांना असं दाखवलं आहे की लाईक कधी कधी वडिलांना प्रेम करायला येत नाही. ते दाखवलं आहे त्याच्यामध्ये की लाईक मुझे नहीं पता है बेटा कि प्रेम कैसे जताया जाता है. ओके. सो हां, हां. सो एक तो एक आहे, कारण मोस्टली आवर जनरेशन, मोस्टली आवर फादर्स आर लाईक दॅट. दे डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस लव. करेक्ट. It's not that they don't want to, it's just that not generation gap, but it's like they don't know how to express, because त्यांना खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं त्या गोष्टींमध्ये. त्या ह्याच्याने माझा एक ऑफरिंग होता बाबांसाठी, की लाईक आय स्टील रिमेंबर यू अँड आय नो यू आर वॉचिंग मी. दिस इज माय ऑफरिंग टू यू. येस, यू कम्पेअर्ड मी, आय एम अँग्री ऑन दॅट, बट आय नो दॅट यू आर देअर विथ मी, ऑलवेज सपोर्टिंग मी. त्या ह्याच्याने झालेली गोष्ट आहे. ओके. आणि खूप काही काही आहेत. सो अजून एक गोष्ट आहेत की कोसी रिव्हरचं एक गोष्ट काढलं आहे. कोसी रिव्हर एक बाढ आली होती बिहारमध्ये फ्यू इयर्स बॅक, आणि माझं एक ऑफरिंग आहे त्या रिव्हरसाठी, बिहारसाठी, की ओके. लाईक की जेव्हा ती बाढ आली, किती फॅमिलीज लॉस्ट, किती फॅमिलीज, लॉट ऑफ फॅमिलीज हॅव लॉस्ट द रिव्हर फ्लड्स. It's just an offering and prayer to them that I hope that I just wanted to get it out in such a way that it's more emotional, that the people feel it. What happens when a flood happens? आपण फक्त टी व्हीमध्ये बघतो फ्लड झालं. इवन केदारनाथ फ्लड झालं, आपण एवढं म्हणतो केदारनाथ फ्लड झालं, फ्लड, भीमशिला आलं, टेम्पल वाचलं. हॅव वी इवन थॉट इवन अबाउट once in our lives, have we even thought about once in our lives शॉप ओनर्सचं काय झालं असेल, हां. जे टेंट्स लावले त्यांचं काय झालं असेल, करेक्ट. जे लाईव्स लॉस्ट आहेत त्यांचं काय झालं त्यांच्या असेल, फॅमिलीवर काय इफेक्ट्स सिच्युएशन असेल. झालेत. हो. वी नेवर थिंक अबाउट दोज थिंग्स. फॉर एक्झाम्पल अ वॉरियर्स लाईफ. आता वॉरियरचं लाईफ आपण म्हणतो की लाईक महाराजा आहेत आपले, छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा छत्रपती शंभू महाराज असू देत, एवढे महाराज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. साऊथमध्ये पण आहेत, छोला एम्पायर आहेत, नॉर्थमध्ये पण आहेत, सम्राट पृथ्वीराज आहेत. हो.
have we ever seen, we have seen only them fighting wars स्वराज्यासाठी. But I just wanted to explore कि like, why kings lost wars. They don't lose wars, they win wars. But जो रिलेशनशिप्स, जो त्यांचा जो पर्सनल टच असतो, जो त्यांचा जो डेलिकेट टच असतो, तो आपण कधी एक्सप्लोअर नाही केला आहे. करेक्ट. अँड दॅट इज वॉट आय एम गोईंग थ्रू विथ माया. हां हां हां. माया जी कॅरेक्टर आहे, शी इज अ वॉरियर टाईप. इमोशनलेस आपण म्हणतो, दे आर नॉट इमोशनलेस, दे आर व्हेरी हायली इमोशनल पर्सन्स. All our kings, all our senapatis, all our warriors, all our soldiers are high on emotion. They save our lives, but have you ever thought about their families? Have you thought about how they are doing this for us? अँड त्या ह्याच्याने मग मला तो एक एक्सपिरियन्स करायचा होता थ्रू माया, की ओके. लाईक एक वॉरियरचा इमोशंस काय असतात, ओके. महसूस करना बहुत ज़रूरी है. और वो चीज़ जब उसको सिखाती है जागरण से, कुंडलिनी जागरण से, माया को भी, कि just don't push your someone is asking you for help, or someone is coming to wish you well, or someone is there for you. महसूस करो उसको, सिर्फ बंद मत करो रास्तों को. करेक्ट. वो मुझे बताना था एक्चुअली थ्रू अ वॉरियर वे. देयर इज वन मोर कैरेक्टर, अर्जुन. ओके. Arjun is armor of laughter. We as males, I'll predominantly tell, like male as a person, आपण मेल काय, एक तर वल्नरेबल आपण बघतो जे आपलं नॉर्मल लाईफमध्ये असतं, आणि आपलं एक सेकंड साईड पण असतं, लाफ्टर. लाफ्टर म्हणजे काय, आपण बाहेर जातो मित्रांबरोबर, आपल्या जिंदगीमध्ये एवढे प्रॉब्लेम्स असतात, किती EMIs असू दे, लोन्स असू दे, क्रेडिट कार्ड असू दे, जॉब लॉस असू दे, जॉब्स असू दे, डिप्रेशन असू दे, किती काय असतं, पण आपण मित्रांबरोबर जातो, मस्तपैकी हसी खुशी रहते, और आम्ही पण त्या लाफ्टरमध्ये आपण ते हाईड करतो. बट ॲट द एंड ऑफ द डे इवन वी कॅरी दॅट आर इन आर स्लीप, की लाईक आपण ते लाफ्टर कॅरी करतो, बट वी हाईड दॅट डिप्रेशन. करेक्ट. And that I wanted to get it out in front of Arjun. Like every time you cannot have a laughter as a therapy येस. or as a medicine for your pain. Let the pain come out. Let the pain come out. Pain is a blade. Pain will give you discipline, and discipline will get you closer to Shiva. ओके. ओके. माणूस स्वतःशी प्रेम केल्यानंतर त्याला परमात्माची प्राप्ती होते, Hmm. ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल? परमात्माची प्राप्ती इज परमानंद. हम्म. हे शिवजींचं हे खूप हाँ. मोठी गोष्ट है. हो. वो एक यात्रा है, हम्म. और उस यात्रा में शिव जी को एक ही बात बोलना है, इस यात्रा में तुम्हें परमानंद का सुख देना है उनको, हम्म. शिव जी को. एंड शिव जी हो, हरि हो, विष्णु हो, ब्रह्मा हो, ब्राह्मण हो, they are here. Even the devis, I'm not talking about devis, I'm disrespecting it looks like, but all the devis, let it be Ma Radha, or Saraswati, or Ma Saraswati, or Ma Parvati, and all these goddesses, gods are there to help you. They are here not for the journey, they are here in your part of your journey to give you the bliss moment of that. हम्म. हम्म. आणि त्या ह्याच्याने ना परमानंदाची जी सुखी असते, सर्वात बेस्ट सुखी तेच असतं. ना लोकांमध्ये असतं, ना बाहेरच्या ह्याच्यामध्ये असतं, पण परमानंदाच्या ह्याच्याने असतं. ओके. पण यू नीड पीपल फॉर इट. डोंट मिस्टेक मी की स्टेटिंग दॅट आपण एकटं जगू शकतो, मी एकटं राहू शकतो. आपण सत्युगमध्ये नाही राहते. हम्म. सत्युगमध्ये नाही राहते की लाईक आपण हिमालयामध्ये जाऊन मेडिटेट करणार, मला परमानंद पाहिजे बस, हां. मला सगळं सोडायचं आहे, जिंदगी सोडायचं आहे, आणि मी कर्म नाही करणार, मी फक्त मेडिटेट करणार. ही खूप चुकीचं गोष्ट आहे. करेक्ट. कारण माझं एक हेच एक बोलणं होतं की लाईक कर्म करा, परमानंदसाठी टाईम घ्या, मेडिटेट करा, बी विथ हिम, बी डिटॅच्ड हम्म. with whatever the things are happening. Be detached, just concentrate on your things, and do focus on your parts. Don't think too much, don't take yourself very seriously, ओके. take yourself very lightly, because if you take very seriously then ego comes, हम्म. अहंकार. राईट. जे नको आहे आपल्यामध्ये. हां,
इगो नको आहे ना, मग सिरियसली नाही घ्यायचं आपल्याला, स्वतःला करेक्ट. तरी. डोंट कीप बरोबर. दॅट इन युअर हेड दॅट यू आर व्हेरी ग्रेट. डोंट थिंक अबाउट दॅट यू आर द बेस्ट. नो. म्हणतात ना आपण मिररमध्ये, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आई कॅन डू दिस, आई कॅन डू दिस. येस यू कॅन डू दिस, बट डोंट कंसिडर यू आर द बेस्ट. एक शेर के ऊपर एक सवा शेर होता है. होत आहे. तो करेक्ट. उस हिसाब से आपको ये करना है आगे ज़िंदगी में कि आई विल बी एबल टू डू इट, बट बी डिटैच टू द सिचुएशन, बी डिटैच टू द आउटकम. Just do your karya, do your karma, be happy with it. Happiness and is the peace go hand in hand. If you are if you are at peace, then happiness will come. Because at the end of the day, when you go out for sleep, it has to be that की जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता किंवा सकाळी जे शिफ्टमध्ये असतात, नाईट शिफ्टमध्ये असतात, ते सकाळी जातात झोपायला, तेव्हा एक खूप मोठी गोष्ट असते की मी आज जे काम केलं आहे ते सुखाचं काम केलं आहे का. करेक्ट. त्या ह्याच्याने आपण झोपलो ना, वी गेट द मोस्ट इम्पॉर्टंट स्लीप. मंदिराला जाणं, दररोज जाणं गरजेचं नाही आहे. लोकांमध्ये देव बघणं हे गरजेचं आहे. तुम्ही आता एक्सप्लेन केलात माया, अर्जुन, रोहन ह्यांचे कॅरेक्टर्स. आता एक शॉर्टमध्ये थोडं स्टोरी जर तुम्ही सांगू शकाल, थोडं म्हणजे एक हिंट हिंट. अबाउट युअर ऑडिओ बुक श प्लीज. म्हणजे कसं आहे की इतकं ऐकलं, आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुमचा एक्सपिरियन्स आणि जे नॉलेज आता आहे ते ऐकून तर असं वाटते की ऑडिओ बुकमध्ये आणखीन मजा येणार आहे जेव्हा मी स्टार्ट करेन. तर आता तुम्ही जे कॅरेक्टर्स म्हटलात त्याच्या बेसवर एक शॉर्टमध्ये आपल्या ऑडियन्सला ती स्टोरी थोडी सांगा. चालेल चालेल, शुअर. म्हणजे तू माझ्याकडनं माझ्या स्टोरीचे सिक्रेट सगळे बाहेर काढतोय आत्ताच, आणि ॲटलिस्ट लोक म्हणतील मग काय आता स्टोरी सांगितली नाही. करेक्ट. बट आय नॉट टेल एव्हरीथिंग. तुम्ही जे सांगू शकाल हो जिथे हो हो. म्हणजे ते इंटरेस्ट रिव्हील नका करू, कारण मला पण असं वाटतं की आपल्या ऑडियन्सला ते ऑडिओ बुक ऐकताना इंटरेस्ट आणि ते एक वेगळंच एक गुजबम टाईप्स, मी जितकं ऐकले स्टोरी मला स्वतःला फील झालेत तसं त्यांना फील होऊ दे जेव्हा ऐकतील. तर तुम्ही एक हिंट आपण म्हणू शकतो, नाहीतर एक काय असेल, कशा बेसवर आहे, काय आहे ते थोडं सांगा. ओके, शुअर. तर स्टोरी स्टार्ट्स इन मुंबई. एक कॉर्पोरेट वर्कर, आपल्यासारखा चांगला माणूस जो चांगला जॉब करतो, डेली ऑफिस गोवर, त्याचं लाईफमध्ये काही म्हणजे एक लोकल ट्रेनमधनं जाणं, ऑफिसला जाणं, परत ऑफिसवरनं येणं, तीच कहाणी. बट हाऊ अन इन्सिडेंट्स चेंजेस, हाऊ प्रिया मेक्स हिम अंडरस्टँड हिज रोल. आय नॉट रिव्हील मोर अबाउट प्रिया बिकॉज दॅट्स सस्पेन्स, म्हणून मी प्रियाबद्दल प्रियाबद्दल सांगितलं सांगितलं नाही. नाही. दॅट्स अ सस्पेन्स. करेक्ट. आणि मग आघोरी कसे भेटतात त्याला, आणि देन हाऊ हिज लाईफ चेंजेस इन मुंबई इटसेल्फ. पंचतत्व कॉन्सेप्ट मी मुंबईमध्ये काढला, वेअर आय हॅव नॉट इंट्रोड्यूस 5 टेम्पल्स आहेत मुंबईमध्ये. 4 लिंगास, जे लिंगाज ऑफ पॉवर म्हणून पहिला चॅप्टर आहे. ओके. त्या लिंगाजमध्ये 4 रिअल टेम्पल्स घेतलेत, आणि त्या ह्याच्याने मी ते सगळे लिंगाजला एकेका टेम्पलला मी अटॅच केलं. अर्थ असू दे, वॉटर असू दे, एलिमेंट्स आपण म्हणतो तत्वस. शेवटचा तत्व तो इमॅजिनेशन होता, की लाईक शेवटचा टेम्पल जो होता तो इमॅजिनेशन होता, की घरातनं जाऊन सगळं, बिकॉज आय वॉन्टेड दॅट की लाईक एक आकाशा हॅज टू बी समथिंग व्हेरी स्पेशल. कारण आकाशा बाइंड्स एव्हरीथिंग, द लिंग, बट एव्हरी element is very important and akasha binds all, but every element is very important. तर मग त्याच्याने मग ते कसं काय ते काशीला जातात, ओके. वाराणसीला जातात. मग त्यांचं ते कुंडलिनीचं जागरण दाखवलं गेलं आहे की कसं होतं, नाही अजिबात नाही, ते नाही सांगितलं कसं होतं. कारण वन्स यू फेस थ्रू इमोशन्स, वन्स यू फेस थ्रू इट, आणि मग कसं होतं त्यांच्या सिच्युएशन्समध्ये, कसं ते जागृत होतं हळूहळू. इट्स नॉट फास्ट प्रोसेस की लाईक झुट्ट करून ते होत नाही लवकर, की असं नाही की लाईक इट्स नॉट फास्ट फूड मटेरियल, की लाईक आपण एक सुपर पॉवर नाही आहे. आणि असं पण नाही जसं मूलाधारपासून स्टार्ट झाला क्राऊन चक्रापर्यंत ॲक्टिवेट होतील असं पण हां, नाहीये. असं पण नाही आहे. यू फेस लॉट ऑफ थिंग्स, हां. यू फेस अ लॉट ऑफ सिच्युएशन्स. करेक्ट. इट्स नॉट इझी. आणि पहिल्यांदी गोष्ट, आणि
ते ह्याच्याने मग ते हळू इच टेम्पलला जातात. आणि मी काशीमध्ये असं केलं आहे की एका टेम्पलला एक स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ठेवला आहे. ओके. हम्म. लाईक मुलाधाराला एक तुलसी घाट असू दे किंवा वेगवेगळ्या घाटांना. अँड आय डिड नॉट वॉन्ट आय वॉन्टेड वन हिस्ट्रीमध्ये आपण पाहिलं असेल काशी विश्वनाथ टेम्पलमध्ये काही पंडित लोकांनी जेव्हा औरंगजेबचा अटॅक झाला होता त्यांनी लपवलं होतं. हो हो. आणि तेव्हा तो अटॅकमध्ये लपवला होता. तर असे न्यूज आहेत की ते गंगाच्या खाली आहेत किंवा कुठेतरी वेगळीकडे आहेत. तर मग मला वाटलं की का आपण डायरेक्टली आपण गंगाच्या खालीमध्ये का नको टाकू, कारण तेच ऑलरेडी बिंग वॉटर्ड. त्या ह्याच्याने मी कॉन्सेप्ट काढला की लाईक आपण रिअल विश्वनाथ टेम्पल इट्स एन इमॅजिनरी थिंग दॅट आय डिड की लाईक रिअल विश्वनाथ टेम्पल इज अंडर वॉटर. ओके. हां असं नाही की टू डिसरिस्पेक्ट काशी विश्वनाथ हां टेम्पल, बट हां. इट्स लाईक इट वॉज माय वे ऑफ ऑफरिंग टू शिवा, माय वे ऑफ ऑफरिंग टू भोलेनाथ, की लाईक आय वॉन्टेड हिम टू बी अंडर वॉटर, ओके. कंटिन्युअसली वॉटर्ड अँड एव्हरीथिंग. आणि त्या ह्याच्याने मग तिकडं ते केलं आहे. आणि त्याच्यानंतर हाऊ दे रीच इन सोमनाथ. मग सोमनाथपासून द्वारका. द्वारकामध्ये काय होतं तर खूप काही होतं द्वारकामध्ये. देर आर व्हेरियस थिंग्स दॅट हॅपन अँड इट्स अ जर्नी. अँड नाव आता तुमचा प्रश्न आहे ह्याच्यात केदारनाथबद्दल काय आहे. हां. तुम्ही केदारनाथ नाव ठेवलं आहे अनविलिंग द सिक्रेट ऑफ भीमशिला, तो तुम्हाला क्लायमॅक्समध्ये कळणार. ओके. ओके. का भीमशिला नाव आहे, का केदारनाथ आहे. अँड देन त्याच्यानंतर मग हा एक वॉल्यूम आता ऑगस्टमध्ये लॉन्च होतो आहे. अँड अ सरप्राईज एलिमेंट फॉर ऑल द ऑडियन्सेस 1.5 इज ऑल्सो कमिंग, दॅट विल बी लॉन्च इन दिवाळी. हम्म, हम्म. खरं तो डिसिजन घेतला होता कारण तो वनमध्येच इन्क्लुडेड होता 1.5सुद्धा. बट दॅट स्पेसिफिक चॅप्टर वॉज लॉंगर इनफ, 3 hours चॅप्टर होत होता. मग मी म्हटलं की आपण तो सेपरेट करू, दिवाळी रिलीज करू. अच्छा. आणि दॅट विल इज मोर लाईक अ शॉक फॉर अन ऑडियन्स विल नॉट एक्सपेक्ट. ग्रेट ग्रेट. मी स्वतः एक्सायटेड आहे. आणि मेन म्हणजे तुमची जी जर्नी स्पिरिच्युअलिटीमध्ये जी आहे लॉर्ड शिवाला घेऊन, त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने स्टोरी रेडी केले ह्याच्यामध्ये आपण समजू शकतो की जसं फॉर एक्झाम्पल मी लॉर्ड हनुमानाचं करतो आहे, तर मी डीपली एकदम त्या स्टोरीमध्ये जाऊन प्रॉपर कॅरेक्टर्स ते बनवणं, तर ते मला माहिती आहे मी किती चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसं तुमची जी लॉर्ड शिवाला घेऊन जी भक्ती आहे प्रॉपर पद्धतीने तुम्ही त्याला नरेट केले, स्टोरीमध्ये त्याचं मांडलं आहे तुम्ही. आणि त्यामुळे तुम्ही पण नक्की ऑडिओबुकचं डिटेल्स जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. जर हे ऐकायचं असेल कुणाला ऑडिओबुक, त्याच्याबद्दल ही प्रोसेस कशी असेल जरा तुम्ही सांगा. सो ई बुक लॉन्च होतं आहे आणि ते लॉन्च होईल तुम्हाला 169 रुपीजला. सो यू कॅन परचेस दी ई बुक अँड यू कॅन स्टार्ट रिडिंग इट बिफोर द ऑडिओ बुक कम्स आउट. कारण ऑडिओ बुक प्लॅटफॉर्ममध्ये 1 week लागतोच वेरियस प्लॅटफॉर्म्समध्ये यायला. अँड ऑडिओ बुक इज गोइंग टू बी प्राइस्ड ॲट अ सरप्राईज प्राईस फॉर एव्हरी वन. ओके. Not as I'm not going to keep it a surprise. I'm going to reveal it. But Storytel, Kobo, Audible आणि वेरियस अदर प्लॅटफॉर्म्स लाईक स्पॉटिफायमध्ये पण येणार आहेत. जिथं जिथं तुमचं स्टोरीटेलला तर सबस्क्रिप्शन बेस्ड आहे, सो यू कॅनॉट कीप द प्रायसिंग. ऑडिबलला प्रायसिंग असणार आहे, कोबोला प्रायसिंग असणार आहे, इवन स्पॉटिफायमध्ये पण प्रायसिंग असेल. प्रायसिंग इज गोइंग टू बी शॉक फॉर यू. सो फर्स्ट चॅप्टर इज फ्री टू लिसन. फर्स्ट चॅप्टर इज फ्री and the rest chapter unlock is going to be at 69. ओके. 69 ओनली. 69 only for ओके. audiobook. 69 म्हणजे काय बोलू आता. I know it's a very हां. different number to हो. hear, but कारण 6 and 9 is a yin yang. ओके ओके. नाही पण 60 मला वाटलं 699 नाही तर 6999 तुम्ही बोलाल. 69 म्हणजे आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एक्सपिरियन्स कराल. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेव्हा पण तुम्ही ते ऑडिओबुक ऐकाल. तर मे बी हा पॉडकास्ट लेट रिलीज होईल, पण तोपर्यंत तुम्हाला हे ई बुक अवेलेबल झालेलं असेल. तुम्ही ते रीड करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि त्यासकट मला वाटते तोपर्यंत ऑडिओ बुकही आलेलं असेल. आणि
एक वेगळीच मजा असणार आहे जेव्हा तुम्ही ते स्टोरी स्टार्ट कराल. आपण स्पिरिच्युअलिटीचे बुक्स बघतो, वाचतो. सिम्पल लँग्वेजमध्ये असतं, हे होतं, हे मेडिटेशन होतं, हे होतं. मी काहीच नाही टाकलं आहे त्याच्यात. आय एम एक्सपेक्टिंग यू नो दीज थिंग्स. आय अंडरस्टँड की तुम्हाला माहिती आहेत की तुम्ही हां. मेडिटेशन कसे करता. मी ते सांगितलं नाही आहे. मी तुम्हाला एका थ्रिलर फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. हम्म, हम्म. You'll experience a lot more things in it. It's a spiritual thriller. It's not हां. mythological thriller. It's a spiritual thriller. आजपर्यंत आपल्या पॉडकास्टमध्ये बरेच गेस्ट येऊन गेलेत आणि साधना कशी करायची, मेडिटेशन कसं करायचं, मंत्र काय असतं, तंत्र काय, सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. पण एक व्यक्ती, एक साधक, नाहीतर एक सामान्य माणूस जेव्हा लाईफ जगतो, त्याच्या लाईफमध्ये चेंजेस कशा प्रकारे येतात, हे तुम्हाला स्टोरी ऐकतानाच तुम्हाला समजून जाल तुम्ही. कारण आपण सर्व स्पिरिच्युअल आहोत म्हणून ह्या चॅनलवरती आहोत. तुम्ही आता हे पॉडकास्ट पाहताय म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअल आहात म्हणून हा पॉडकास्ट पाहताय. तर तुमच्या पण लाईफला कुठे ना कुठे तुम्ही रिलेट करू शकाल त्या स्टोरीला घेऊन. कारण मी जेव्हा ही स्टोरी ऐकायला स्टार्ट केली, मला पण कुठे ना कुठे एक ते कनेक्शन फील होत होतं. आणि त्यावेळी मी सांगतोय, मला स्वतःला अंगावरती शहारे येत होते माझ्या, कारण मी कनेक्ट करत होतो त्या स्टोरीला. म्हणून मी पण रिक्वेस्ट करतोय, तुम्ही नक्की ती स्टोरी ऐका. तुम्हाला समजेल की मी असं का म्हणतोय. आणि दादांचे जे अनुभव आहेत ते त्यांनी त्याच्यात जे मांडलेत, ते एक वेगळ्याच लेवलला मी म्हणू शकतो. नक्की तुम्ही ती स्टोरी ऐका. थँक्यू सागर. आय थिंक खूप खूप मोठी गोष्ट सांगितली. आय एम व्हेरी हंबल्ड अँड ग्रेटफुल फॉर इट. थँक्यू आणि सो मच. येस, आय वुड लाईक टू डेडिकेट दिस स्टोरी टू लॉट ऑफ पीपल, लाईक माय पॅरेंट्स फर्स्ट मोस्टली, देन माय कॉस्मिक पॅरेंट्स. मी म्हणतोच कॉस्मिक पॅरेंट, दॅट्स महादेव अँड महापार्वती. And to my meditation introduction to foundation, where I learned meditation. I still practice आणि ते आहेत Tatekam. ओके. All my teachers, all my gurus, it's a humble prayer to them. Thank you so much to all of येस. them that you have made me grow, and this is an humble offering to everyone. थँक्यू सो मच. मी पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तुम्ही नक्की चेक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. Thank you, Sagar, and thank you all the viewers to listening to me, and thank you so much.